ओबीसी बांधवांनो आणि मराठी बांधवांनो, मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो की जेव्हा मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण पाहिजे होतं तेव्हा मराठा समाज कोणाच्या विरोधात लढला, मराठा समाज कोणाच्या विरोधात रस्त्यावर उतरला, मराठा समाजाने कोणाच्या विरोधात आंदोलन केली, मराठा समाजाने कोणाच्या विरोधात उपोषण केली, मराठा समाजाने मुंबईमध्ये जे आंदोलन केलं ते कोणाच्या विरोधात केलं, ते सरकारच्या विरोधात केलं. मराठा समाजानं सरकारशी भांडण केलं. मराठा समाज सरकारशी भांडला की आम्ही मूळचे ओबीसी आहोत, मूळचे कुणबी आहोत म्हणून आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या. आम्ही कोणत्याही जातीपातीच्या विरोधात लढलो नाही. तसंच आता जर ओबीसीला वाटत असेल किंवा ओबीसीच्या नेत्यांना वाटत असेल की आमच्यावर अन्याय होतोय तर ओबीसीच्या नेत्यांनी कोणाविरुद्ध लढायला पाहिजे? ओबीसीच्या नेत्यांनी लढायला पाहिजे सरकारच्या विरोधात. ओबीसीच्या नेत्यांनी कोणाला भांडायला पाहिजे? सरकारला भांडायला पाहिजे. ओबीसीच्या नेत्यांनी आंदोलन करायला पाहिजे, उपोषण करायला पाहिजे, मोर्चे काढायला पाहिजे, पण कोणाच्या विरोधात? सरकारच्या विरोधात. पण या दोन्ही दलिंदरांनी सरकारला सोडून दिलं आणि हे जरांगे पाटील आणि मराठा समाजाबद्दल बोलत आहेत. वारंवार चितावणीखोर भाषा करत आहेत, दंडुक्याची, तलवारीची, काठ्यांची आणि अशा पद्धतीनं घाणेरडी भाषा करत आहे. याचा अर्थ एकच आहे की या दलिंदरांना स्वतःच्या जातीहून, स्वतःच्या समाजाहून काही पडलेलं नाही. यांना फक्त मराठा आणि ओबीसी भांडणं लावायचे. हे जग जाहीर